पवनच्या काठी संजीवन योग. नमस्कार, मी सुदेश तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. व आज आपण भेटत आहोत एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये. असं पाहिलं तर हा प्रवास आपण यापूर्वी केलेला आहे व त्याचा एक संपूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे, म्हणजेच ब्रह्मगिरी परिक्रमेचा. फक्त फरक एवढा की ती जी परिक्रमा होती ती फेब्रुवारी महिन्यातली होती व त्याचं कार्यनिमित्त म्हणजे संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज त्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ती परिक्रमा होती. व आज आपण जी परिक्रमा करणार आहोत ती श्रावण महिन्यातील सोमवारची परिक्रमा आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामधील स्थित एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर यांना ही परिक्रमा आहे. ब्रह्मगिरी परिक्रमेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जो डोंगर आहे ब्रह्मगिरी त्याला एक संपूर्ण प्रदक्षिणा असते जी की सुमारे 15 किलोमीटरची असते व मागील जी प्रदक्षिणा होती ती काहीतरी 10 तास किंवा 11 तास लागले होते संपूर्ण करायला. शक्यतो वेळी गर्दी कमी असणार आहे म्हणून एवढा वेळ जाणार नाही. व अजून एक, जेव्हा ही परिक्रमा संपेल त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील असणारे 2 प्रामुख्याने 2 देवस्थान आहेत त्यांचे आपण दर्शन घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व ते दर्शन घ्या. तर ही प्रदक्षिणा 2 दिवसांची असणार आहे, म्हणजेच 18 ऑगस्ट व 19 ऑगस्ट वार रविवार व सोमवार. व आता आपण पहाटेचे 6 आता आपण उद्याचं दर्शन घेतलं आहे व आता आपण या परिक्रमेस सुरुवात करणार आहोत. नमस्कार. तर आजच्या पहिल्या दिवसाचे आजचे पहिले ठिकाण आता वाजले आहेत 9:30 व आपण पोचलो होतो आता सध्या भीमाशंकरमध्ये. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे 6वं ज्योतिर्लिंग व सध्या इथे अतिशय खूप गर्दी आहे गाड्यांची वगैरे. सीन असा आहे की शक्यतो श्रावण महिन्यामुळे भरपूर सारी गर्दी असते म्हणून त्यांनी इथे प्रायव्हेट गाड्यांना खालीच पार्किंग दिलेलं आहे, जे की मंदिरापासून एक 5.5-6 किलोमीटर खालीच आहे. सो इथून तुम्हाला तुमची गाडी पार्क करून इथून महामंडळाची बस करावी लागते जी की तुम्हाला डायरेक्ट मंदिरापासून. आता आपण महामंडळाच्या बसमधून इथे वरती मंदिरात जाणार आहोत व तिथे मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. शक्यतो गर्दी भरपूर असल्यामुळे आतमधून दर्शन घेतोय का ते माहिती नाही, शक्यतो मुखदर्शनच असेल व तिथे एक पदाची आरती होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, महासाधू मोरया गोसावी महाराज की, महासाधू चिंतामणी महाराज की, महासाधू काका महाराज की. लसत्पाल बालेंदु कंठे भुजंगा. तर आता 1:30 वाजले आहेत आणि आपलं आता इथे जेवण झालं आहे. आता पुढचं ठिकाण ते म्हणजे ओझर. तर भेटूयात विघ्नराच्या ओझरला. झाली जंगल बी नाही तर बाळा काय म्हणजे हा वरचं लोकेशन येतं ना. एक हॉटेल आहे ज्याचं ना हापूस बाग आहे आणि अवश्य भेट द्या. जेवण चांगलं होतं, गर्दी वगैरे चांगली भरपूर आहे आणि अतिशय असं कोकण सारखं म्हणजे काय म्हणतात जुन्नर तालुक्याच्या इथे कोकण सारखं एक सदृश्य भेटणारं म्हणजे हे ठिकाण. वरती डोंगर वगैरे बाग वगैरे. दोरी घेऊन लगबग लगबग जाऊया. नमस्कार. आम्ही आता ओझरला चालवतो तर इथे ओझरच्या रस्त्यामध्येच एक वडगाव काशिंबे नावाचं गाव आहे. तर इथे स्वयंभू अर्धपीठ गणपती याची डोळा अष्टविनायक पाहूया. मोरया मोरया मयुरेश्वर तू मोरया.
लागे पाय शिरवलाई जय देव जय महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी. तर आपण आता आहोत स्वयंभू अर्धपीठ मोरया म्हणजे गणपतीच्या इथे इथे वडगाव काशिंबे येते. तर इथला दादा एक थोडी माहिती सांगणार आहे भरपूर सगळी. तर इथली कहाणी गिरिजात्मज अष्टविनायकाशी काहीतरी निगडीत आहे. दादा माहिती सांगेल. दादा सांगा माहिती. हे मंदिर 400 वर्षापूर्वीचं आहे. हे मंदिर पेशव्यांनी बांधलेलं आहे. पेशव्यांची जी बायको होती काशीबाई ही वर्षातून एक दिवस इथं पूजा करायला यायची पाडव्याच्या दिवशी. त्यावेळेला जो इथला पुजारी होता तो त्यांना 1 रुपया तो दान द्यायचे. 1 रुपया म्हणजे जो पुजारी आहे जो 2 टाइम पूजा करायचा दिवा बत्ती करायचा. अष्टविनायक यात्रा केल्यावर यांचं दर्शन करावं लागतं तेव्हा अष्टविनायक यात्रा पूर्ण होती. आणि लेण्यांद्रीमध्ये यांची पाठीची पूजा आहे आणि वडगाव काशिंबे आंबेगाव तालुका जिल्हा पुणे इथे यांची मुखाची पूजा आहे. हा स्वयंभू खडकातून प्रगट झालेला गणपती आहे. जी मूर्ती आता तुम्ही पाहिलीच असेल. या गणपतीपाशी आपण जे काही नवस मागू शकतो जे काही आपली इच्छा असेल तो हा गणपती 6 महिने किंवा 12 महिन्याच्या आत पूर्ण करतो. आणि ते समोरचे डोंगर आहेत ते गिरिजात्मक आहे का? इकडचा गिरिजात्मकचा आहे. लेण्यांद्री गिरिजात्मकचा तो लेण्यामध्ये कोरल्या गेलेला आहे गिरिजात्मक. इथं फक्त पाठीची पूजा इथं मुखाची पूजा. मंदिर 400 वर्षापूर्वी मूर्ती त्याच्या अगोदरची सांगितलं. अतिशय सुंदर माहिती अशा दादांनी दिली. आता वाजले आहेत 4 आणि आम्ही पोहोचलो आहोत ओझरमध्ये विघ्नेश्वराच्या दर्शनाला. तिथे पदांची आरती होणार आहे तसंच आपण दर्शन घेणार आहोत. आता मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन झालं आहे व सुंदर अशी आरती झाली आहे. आता आजच्या दिवसातले जे परिक्रमेच्या पूर्वीचे जे सगळे देवस्थान होते किंवा जे काही ठिकाणं होतं ते संपूर्ण झालं आहे. आता आपण भेटणार आहोत उषावर्तक तीर्थराज उषावर्तक म्हणजेच त्र्यंबकेश्वर तिथून आपण परिक्रमेस सुरुवात करणार आहोत. आता वाजले आहेत 8:30 आणि तुम्ही मागच्या क्लिपमध्ये पाहिलेच असेल की आजच्या पहिल्या दिवसातील पावसाची पहिली हजेरी लावली. अतिशय जोरात पाऊस. व आता आम्ही इथे तीर्थराज उषावरती तिथे जाऊन स्नान करणार आहोत. व त्याच्यानंतर स्नान झाल्यानंतर आम्ही परिक्रमा सुरुवात करणार आहोत. तर इथे एक माहितीमध्ये बदल आहे की जी स्टार्टिंगमध्ये मी माहिती दिली की ब्रह्मगिरी ही 15 किलोमीटरची परिक्रमा आहे. तर ती 15 किलोमीटरची नसून ती 30 किलोमीटरची परिक्रमा आहे. म्हणजे 30 किलोमीटर आपण कंटिन्युअस एक रात्रभर चालणार आहोत जोपर्यंत आपली परिक्रमा पूर्ण होत नाही. जी आपण ही मंदिरापासून परिक्रमा चालू करणार आहोत ती पूर्ण अख्ख्या त्या डोंगराला वेढा घालून म्हणजे प्रदक्षिणा घालून पुन्हा याच मंदिरापाशी येणार आहोत. तर पुन्हा उद्या दुपारी उषावर्तामध्ये स्नान करणार आहोत. तर भेटूयात आता डायरेक्ट उषावर्तात. जय जय त्र्यंबक राज
आरूढा फणिभूषणा दशभुज पंचानना विभूतिमाळा जटा सुंदर गज चरमांबर धराओ जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधराओ. आता वाजले आहेत 10 आणि आम्ही आता कुशावर्तामध्ये स्नान केलं आहे. याची क्लिप तुम्ही आता पहिलेच असेल. तर आता आम्ही परिक्रमेला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी आम्ही एकदा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारापाशी सगळे मिळून तिथून ही परिक्रमा चालू करणार आहोत. पडले गो हत्तेचे पातक गौतम ऋषींच्या शिरी हो ज्याने तपमान दिले ध्याना आता वाजले आहेत 10:30 आणि आपण आता त्र्यंबकराज स्थित उत्तर महाद्वार व कळसाचे दर्शन घेऊन या परिक्रमेस सुरुवात केली आहे 10:30 वाजता. इनिशियली स्टेप्स वगैरे कसं ते काउंट नाही होते, कारण की 12 वाजता ते परत रिसेट होणार आहेत. 12 पासून मग किती होत आहेत उद्या सकाळपर्यंत पावले चालून. तर भेटूयात परिक्रमेमध्ये. आता वाजले आहेत 12 आणि आताचा स्टेप काउंट आहे सुमारे 6,500च्या आसपास. भेटूयात अजून पुढच्या टप्प्यांमध्ये. आता वाजले आहेत 1 आणि स्टेप काउंट आहे 10,500. आता वाजले आहेत 2 आणि स्टेप काउंट आहे सुमारे समथिंग 14,000च्या आसपास. आता ही परिक्रमा जस्ट 30% झाली आहे. अजून 20% वरती होईल. तर भेटूयात आता डायरेक्ट वरती जेव्हा 50% पूर्ण होईल. तव पुण्य विशेष किलमेष अवघेदांचे धरे हो केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. तर आता सुमारे 2:15च्या आसपास आम्ही इथे वरती पोहोचलो, म्हणजेच ब्रह्मगिरी पर्वतावर. व ही परिक्रमा आता फक्त 50% पूर्ण झाली आहे. 50% म्हणजे अर्धी. आता इथे मंदिर आहे जी कथा मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितली ती सेम तेच ठिकाण तेच दर्शन आहे. प्रचंड अशी गर्दी. आणि आता इथे आम्ही दर्शन घेऊन पुन्हा कुशावर्तामध्ये जाण्यासाठी निघणार आहोत. जेव्हा कुशावर्तामध्ये पोहोचू तेव्हा ही परिक्रमा 100% पूर्ण होणार आहे. शिवनाम जपता वाटे आनंद माझ्या मना गोसावी नंदन विसरे संसार भवयातना हो. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधरा हो. त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो. तर आज पहाटे 6 वाजता आपली परिक्रमा पूर्ण झाली. परिक्रमा पूर्ण करून आम्ही पुन्हा कुशावर्तामध्ये आलो व तिथे स्नान केले. डोक्यावर पाणी शिंपडले.
नमस्कार. तर आज दिवस दुसरा व आज ब्रह्मगिरी परिक्रमा आपली सफलरित्या अशी निर्विघ्नपणे पार पडली व आत्ता आपण आहोत ते रामकुंड व इथे कालाराम मंदिर आहे. तिथे आपण आता गोदावरी स्नान केलं आहे व आता आपण आजच्या पुढच्या देवदर्शनांसाठी निघणार आहोत. तर जसं मी इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये सांगितलं होतं की प्रदक्षिणा संपल्यानंतर आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध 2 ठिकाणी पाहणार आहोत, देवस्थान पाहणार आहोत. तर त्यातील पहिलं देवस्थान म्हणजे शिर्डी. तर आपण शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेणार आहोत. तर भेटूयात शिर्डीमध्ये. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, साई रमावर, साई बाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा. याहू याहू अवघे जन, करा बाबासी वंदन, साईसी वंदन, करा बाबासी वंदन. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई, पाव माझे आई, धाव पाव. तर सुमारे 11 वाजता आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो. मंदिर परिसरामध्ये मोबाईल अलाउड नसतो म्हणून आम्ही मोबाईल गाडीमध्येच ठेवले व फक्त एकच मोबाईल मंदिराच्या लॉकरमध्ये जमा केला, जेणेकरून मंदिर परिसरामध्ये थोडं तरी ॲटलिस्ट व्हिडिओज कॅप्चर करता याव्यात. 1 तास लाईन थांबल्यानंतर आम्हाला बाबांचे दर्शन झाले 12 वाजता. भाग्य एवढे चांगले की फक्त दर्शनच नाही तर नारळी पौर्णिमा व श्रावणी समोर तिसरा हे दोन्ही शुभप्रसंगी आम्हाला बाबांची मध्यान्ह आरतीचा लाभ झाला. आरती सुमारे 15-20 मिनिटाची असते, त्याचा लाभ झाला. आरती झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये द्वारकामाई, चावडी अशा ठिकाणी दर्शन घेतले व त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. जर तुम्ही देखील शिर्डीला जाण्याचा विचार करत असाल तर बाय रोडवे किंवा बाय रेल्वे अशा दोन्ही मीडियमने तुम्ही जाऊ शकता. बाय रोडवे तुम्हाला कोणतीही महामंडळाची गाडी किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हल्स भेटतील. बाय रेल्वे जाणार असाल तर मुंबईहून दोन्ही मार्गाने गाड्या येतात. एक म्हणजे पुणे स्टेशन मार्गे व दुसरी म्हणजे नाशिक घाट मार्गे. मंदिर परिसरापासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. तिथे तुम्हाला कोणती रिक्षा भेटेल आरामात किंवा मंदिराच्या ट्रस्टच्या 2-3 बस असतात ज्या तुम्हाला स्टेशनवरून पिक करून मंदिरामध्ये म्हणजे मंदिराच्या गेटवर सोडतात. आणि जर तुम्ही शिर्डीला राहता जाणार असाल 1-2 दिवसासाठी तर तिथे भक्तनिवास व साई आश्रम अशी राहण्याची सोय आहे. यांची बुकिंग तुम्हाला 1 महिना आधीच करावी लागते शिर्डी साई संस्थान ट्रस्ट या वेबसाईटवर जाऊन. जर तुम्ही ऑन द स्पॉट जाणार असाल तर तिथे तुम्हाला सकाळच्या 11 वाजता लाईनमध्ये थांबावं लागतं. जर रूम्स अवेलेबल असतील तर तिथे एक फॉर्म वगैरे भरून तुम्हाला 1-1.5 तासामध्ये रूम भेटून जाईल. तिथे राहण्यासाठी काही कंडिशन्स आहेत ज्या तुम्हाला वेबसाईटवरच दिसतील. शिर्डीमधून आम्ही सुमारे 2:15 ते 2:30 या दरम्यान निघालो. तर आजच्या दिवसातील दुसरे मुख्य ठिकाण म्हणजे शनिशिंगणापूर. तर भेटूया शनिशिंगणापूरमध्ये. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्. नीलांजनसमाभासं रविपुत्रं. तर आत्ता दर्शन झालेलं आहे. अतिशय भारी दर्शन झालं व पप्पाचा प्रसाद हे पण घेतला आहे. ही नारळाची बर्फी आहे. जर तुम्ही कधी इथे आलात तर आवर्जून नक्की या. इथेच भेटते मंदिरामध्ये. अतिशय चवीला खूप भारी लागते. म्हणजे जे भाविक नारळ इथे चढवतात किंवा अर्पण करतात त्याच नारळापासून ही बर्फी बनवली जाते. काहीतरी 20 रुपयाला एक पॅक असतं पण अतिशय भारी लागते. इथे नक्की ट्राय करा. नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतम्. शनिशिंगणापूरमधून आम्ही सुमारे 5:30च्या दरम्यान निघालो व आता 8:30 वाजता आम्ही आहोत पारनेर तालुक्यामध्ये. आरती मंडळाचे सदस्य श्री प्रकाश सावंत काका यांच्या गावी. इथे एका डोंगराच्या पायथ्याला स्वयंभू प्रकट झालेली गणपतीची मूर्ती आहे.
या मंगलमूर्तीचा उल्लेख मुद्गल पुराणामधील एका अध्यायिकामध्ये आहे. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मंगलमूर्तींचे दर्शन घडेल व त्याचबरोबर मंदिराची म्हणजे बाप्पाची कथा जी आहे ती जोडली गेली आहे. तर आवर्जून व्हिडिओ पॉज करून ती कथा वाचा. थोडक्यात सांगायचं झालं तर मंगळवारी येणाऱ्या अंगारक संकष्टी योग व मंगळ ग्रहाला बाप्पांनी जे आशीर्वाद दिले त्याच्याशी निगडीत ही कथा आहे. आणि दुसरं मेन म्हणजे जर तुम्ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्यांच्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही एका संकष्टीला जर तिथे दर्शन घेतलं तर तुम्हाला 16 संकष्टी केल्याचं पुण्य लागतं. डोळा अष्टविनायक बाप्पाचे छान असे दर्शन झाले, आरतीही झाली व त्यानंतर आम्ही काकांच्या घरी जेवण केले व एक सुमारे 10:15च्या आसपास आम्ही चिंचवडला म्हणजे घरी परत येण्यासाठी निघालो. तर रात्रीच्या सुमारे 12:45 ते 1च्या दरम्यान आम्ही पुन्हा चिंचवडला घरी परतलो. मोरया कृपेने हा 2 दिवसांचा प्रवास निर्विघ्नपणे सफल पार पडला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद व भेटूयात पुन्हा एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये.